बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार द स काकडे लिखित कादंबरी चंदन. प्रकरण 7. गळ्याखालच्या जखमा लपविण्यासाठी वैजयंतीने गळा भरून पदर घेतला. पायात चपला कशाबशा सरकावून ती जीव गेल्यागत हॉस्टेलच्या पायऱ्या उतरून कंपाऊंड बाहेर आली. तिने समोर पाहिलं. मोटरसायकल उभी करून चंदन आणि सोनराव उभे होते. वैजयंती. वैजयंतीला पाहताच ते कडाडले. वर मान करून पाहण्याचं धैर्य तिच्याजवळ नव्हतं. का थोबाड खाली करतेस? मालक. चंदन, तुझं मी नेहमीच ऐकतो, पण आता ऐकणार नाही. कार्टीनं तोंडाला काळं फासलं. मालक, पर ती पास तर झाली आहे का नाही? ती नापास झालेली परवाडली असती. म्हणजे? शिक्षणातलं जास्त न करणारा चंदन बोलला. चंदन, आता हा ती पास होऊन बी उपयोग नाही. हे काय करीत मालक? वैजयंताबाई पास होऊन बी डॉक्टर होणार नाही? नाही, ते तिलाच पूस. चंदननं तिच्याकडे पाहिलं तर वैजयंतीला रडूच आलं. रडायचं ढोंग करू नकोस. मालक, ढोंग नाही हे. तिला बी वाईट वाटलं असेल. मग तिनं अभ्यास करा ना का? तालुक्यात नाव आहे पुरीचं. आता हे समजलं तर समधी शेण घालतील माझ्या तोंडात. विचारतील पोर पाठवली का मेडिकल कॉलेजला. आता मी काय सांगणार? आपण समजून सांगू लोकांना. लोक काय खोळी नाहीत, त्यांच्या कवी अक्कल आहे की. मग आता काय करायचं मालक? आता जायचं संगमनेरला. आणि वैजयंतीबाई? चंद्रला पुढचं विचारायचं होतं. ती इथंच राहील, पर तिचं मेडिकल कॉलेज. चंदन, संपलं तिचं स्वप्न. ती आता फक्त 2 वर्ष शिकल. म्हणजे? तुला काय ती सांगून उपयोग नाही चंदन. आबासाहेब. वैजयंतीनं तोंड उघडलं. आता काय बघणार आहेस ते बघ. मी BSc नंतर मेडिकलला जाईन. म्हणजे इंटरच्या बल्ल्या झाला आता BScचा बोऱ्या कर. हे एक टाईम माफ करा आबासाहेब. पोरी, लय वाटत होतं, पर समद मुसाळ केरात. आता खरंच अभ्यास करेन. म्हणजे इंटरला अभ्यास केला नाहीस म्हण की. वैजयंतीला त्याचं उत्तर देणं कठीण होतं. तिच्या तोंडाला टाळा बसला होता. आज तुला काय चांगली पातळ नाही ते? तिच्या अंगावरचं चुरगाळलेलं पातळ पाहतच सोनराव बोलले. का? काय झालं? वैजयंती टरकल्यागत बोलली. किती दिस हे पातळ नेसतीस? सकाळीच नेसले होते. मग ते एवढं खराब काय झालं? ते ऐकलं आणि वैजयंती शहारूनच गेली. विजयनं केला तो प्रकार. तू मर आता, आम्ही निघतो. चंदन, चल कर स्टार्ट मोटरसायकल. आम्हाला अजून लई काम आहे. ती आम्हाला कलेक्टर कचेरीत जायचं आहे. जाऊ पोरी वैजयंता? वैजयंतीच्या डोळ्यातनं संगमनेरची प्रवरा खळखळली. ओठ थरथर कापले. ती तशीच पुढं झाली. तिनं सोनरावांना मिठीच मारली. आबा, चुकले मी. अभ्यासाची हेळसाण झाली माझ्याकडनं. मी डॉक्टर होऊनच दाखवीन. वैजयंताबाई, परासलं ना समज. तुमच्या आबासाहेबांची डॉक्टरीची हौस पुरी करा. त्या चंदनला बी लय आनंदी होईल. सोनरावाने आपल्या कोटाच्या खिशात हात घातला. 1000 रुपये वैजयंती पुढे धरीत ते म्हणाले. घे, हे घे पैसे. घेऊन टाक BScला ॲडमिशन. आणि पुस्तकं घे.
आणखी पैसे लागलं तर पत्र धाड, लगेच चेक पाठवून देईल. काय? वैजयंतीनं जड मानानं ते 1000 रुपये हातात घेतले. ते पैसे घेताना तिला शरम वाटत होती. पैसे घेऊन ते तिनं पदर बाजूला करून ब्लाऊजमध्ये घातले. तशी तिची मान उघडी झाली. तिच्यावरचे ओरखडे चंदनच्या डोळ्यात भरले. दुखावल्या शब्दात तो बोलला, वैजयंताबाई, मानाला काय लागले? वैजयंतीने गळा भरून घेतलेला पदर पैसे ब्लाऊजमध्ये ठेवताना उघड केला होता. तिला ते समजलंही नव्हतं. पण सर्व परिस्थितीवर नजर ठेवणारा चंदन, त्याच्या बोलण्यानं सोनरावांचे डोळे तिच्या गळ्याकडे गेले. ते तसेच पुढे झाले. त्याने तिच्या गळ्याभोवतालचा पदर बाजूला केला. त्यावर नखांचे ओरखडे. हे काय? काही नाही. खरं सांग वैजयंती. सोनरावांचा आवाज जरा बदलला. मालक, परीक्षेमध्ये मार्क कमी पडली म्हणून तर वैजयंताबाईनं स्वतःचा गळाबिळा दाबायचा प्रयत्न केला की काय? सोनरावांना चंदनच्या बोलण्यानं तेच कारण वाटलं. तसा त्यांचा नूर पालटला. त्याने तिला मग प्रेम भरानं जवळ घेत म्हणलं, मार्क कमी पडली म्हणून जीवाचं बरं वाईट करू नकोस. वैजयंतीनं मान हलवली. म्हणजे तूच स्वतःचा गळा दाबून घेतलास काय? तिनं पुन्हा होका हलवली. सोनरावांना जाणवलं, वैजयंती तोंडानं जास्त बोलत नाही. पुरीनं कमी मार्कांचं मनावर घेतलेलं दिसतंय. मेलेल्याला मारण्यात काय अर्थ? आता निघावं हेच ठीक. चंदन मोटरसायकल स्टार्ट करू लागला तर बराच वेळ ताटकळत उभ्या असल्या कर्नाटकी तिथे आल्या. सोनरावांना नमस्कार करत म्हणाल्या, तुम्ही पवार का? आणि हे चंदन? वय, हा चंदन. तुम्हाला त्याचं नाव कसं माहीत? अहो मालक, ह्यांनी मला मगा गळ्याची आणच घातली. गळ्याची आणि आण? ती काय पाही? ते त्यांनाच पुसा की. तुमचं नाव काय? सोनरावनी प्रोफेसर कर्नाटकींनाच विचारलं. आबासाहेब, या आमच्या हॉस्टेलच्या प्रमुख. सारी व्यवस्था त्याच बघतात. त्यांचं नाव कर्नाटकी. वैजयंतीनं कर्नाटकीची ओळख करून दिली. प्रोफेसर कर्नाटकीने हात जोडले. सोनरावांनी तिला प्रतिनमस्कार केला. पण कर्नाटकीचं लक्ष चंदनकडं होतं. पण चंदन त्या लेडीज हॉस्टेलकडे पाहत होता. एवढ्या मोठ्या वयाच्या पोरीच्या हॉस्टेल होई तरुण वयाची बाई एकटी कशी लक्ष ठेवीत असेल? अहो कर्नाटकी बाई. चंदनला तिची चौकशी करावीशी वाटली. बोल चंदन, तुम्ही या 100 पोरीवर ध्यान ठेवता म्हण? होय होय. आणि तुमच्यावर कोण ध्यान ठेवतं? ते ऐकलं आणि कर्नाटकी खळाळून हसल्या. त्या हसण्यात सोनराव व वैजयंती पण सामील झाले. सोनराव, तुमचा चंदन बराच आहे की. होय, त्यो आमच्या रानात अशी उडती पाखरं बरीच पाहतोय. त्यांची पक्क पर मोजत असतोय त्यो. पर पाखराच्या जाळ्यात कधी म्हणून घावत नाही. त्यो मला पण पाखरू समजायला लागलाय की. कर्नाटकी बाय, त्यातला मी नव्हं. त्यानं आपल्या कानाच्या पाळ्या पकडत म्हटलं. सोनरावांनी आणि चंदननं मग त्या दोघींचा निरोप घेतला. प्रोफेसर कर्नाटकी चंदनच्या पाठमोऱ्या आकृतीकडे डोळं भरून पाहत राहिल्या. शिवाजीनगर एस टी स्टँडवर वैजयंती आली त्यावेळी खूपच गर्दी होती. नाशिक संगमनेरच्या प्लॅटफॉर्मला लग्नाचं फराडच दाटलं होतं. त्या दाटीतनं एस टी कशी पकडावी वैजयंतीला कळेना. तिच्या बॅगेत आईसाहेबांना सर्पदंश झाल्याच्या 2 तारा होत्या. एक आबासाहेबांनी पाठवलेली, दुसरी चंदनची. कंट्रोलरला तार दाखवून नाशिक रोडला जाणाऱ्या एस टीत बसण्याची विनंती करावी म्हणून ती त्या विंडोकडे गेली. तर ते महाशय एन्क्वायरी करणाऱ्यावर कुत्र्यांसारखे ओरडत होते. सर्वांना भीक नको पण कुत्र्यावर असं झालं होतं. सर्वांच्या त्या गोंधळात वैजयंतीला आपले पिल्लू सोडावेसे वाटत नव्हते. प्लॅटफॉर्मला नाशिक गाडी लागली होती आणि गाडीत जागा धरण्यासाठी झुंबड उडाली होती. 2-3 हवालदार शांतपणे गाडीत घुसणाऱ्या लोकांची स्पर्धा बघत होते. त्यांना त्या गर्दीशी कर्तव्य नव्हतं.
ते बेफिकीरपणे तिकडे पाहत होते. आपल्याला बसायला नाही तरी उभं राहायला जागा मिळेल ह्या आशेनं म्हातारी माणसं उभी होती. 1-2 लेकरूवाळ्या बायका आणि 2-3 गरोदर बायका आपली बोचकी घेऊन उभ्या होत्या. त्यांच्याच बाजूला वैजयंती आशाळूभूतपणे उभी होती. एस टीची बेल झाली होती तरी काही माणसं ड्रायव्हरच्या केबिनमधून एस टीत घुसत होती. वैजयंती ते पाहत असतानाच तिला मळमळल्यागत झालं. तशी ती बॅग घेऊन खाली बसली. वैजू. वैजयंतीला साद आली आणि ती चपापली. तो विजयचा आवाज होता. त्या आवाजाचा तिला तिटकार आला होता. त्याच्या आवाजाची तिला मळमळण्याची वेळ एकच होती. त्याच्याकडे न पाहताच ती डोकं धरून खाली बसली. तिच्या पुढे अंधेरा दाटला. डोकं गरारलं आणि ती खाल्लेलं भडाभडा ओकली. वैजू. विजय तिच्या बाजूला रुबाबात उभा होता. ओकल्यामुळे तिच्या साडीवर शिंतोडे उडाले होते. हातातला इवलासा रुमाल तर साप बरबटला होता. आपण ह्या ओकण्यामुळे फारच ओंगळ बनलो आहोत या जाणीवेनं ती काहीशी शरमली. ओकलेल्या जागीपासून ती बाजूला झाली तसा ते लाल डगलेवाला हमाल आला. बोलला, सालं हे पब्लिक समध्या जागेला संडासच समजतंय. एस टी स्टँड तर मोठं संडास समजतात. शिकलेलं पब्लिक बिन शिकलेला पब्लिकपेक्षा जादा घाण करतंय. ए हमाल, क्यू बोंब मारता रे. विजयने त्याच्यापुढे 2 रुपयाची नोट करत म्हटलं, हे तुमची मंडळी होय साहेब. मला वाटलं की. विजयच्या हातातली 2ची नोट हातात घेत हमाल बोलला, ह्या 2 रुपयांचं म्हणणं काय आहे हमाल. विजय तमाशाच्या तंबूतला डायलॉग बोलला, पाण्याची बादली ठासून वतली पाहिजे. कमाल सोंगाड्यासारखा नकरा करत बोलला आणि पाण्याची बादली आणण्यासाठी तो निघून गेला. वैजयंती, काय होते तुला. विजय सहानुभूतीनं बोलला, तू माझ्याशी बोलू नकोस. ती दुसरीकडे तोंड करीत बोलली, का. मी काय केलंय. 3 महिने होऊन गेलेत तेव्हा आज भेटतोयस. पण तूच तर म्हणालीस भेटण्याचा प्रयत्न करू नकोस. मग आज का भेटलास. रिक्षावाल्यानं तुझा पत्ता दिला. रिक्षावाला. तुला हॉस्टेलपासून इथं शिवाजीनगरला आणलेल्या रिक्षावाल्यानं तुझा पत्ता मला पुणे स्टेशनला दिला. तू का आलास. तुझी कमाल आहे. येत नाही म्हणून रागावतेस. आलो म्हणूनही तूच रागावतेस. तू आलास तसा चालता हो. तसा बरं मी जाईन. म्हणजे मला तुझा सारा रिपोर्ट मिळाला. रिपोर्ट कसला. तुला गेल्या महिन्यापासून त्रास होतोय. त्रास. कसला त्रास. कोण म्हणतं. तुझ्या त्या कर्नाटकी मॅडम. म्हणजे त्यांना तू भेटलास. मी नाही त्यांना भेटलो, त्या मला भेटल्या. काय म्हणायचं तुला. तुला माझ्या मदतीची फार गरज आहे. तुझी गरज. कोण म्हणतं. आता तू ओकायला लागलीस ना. विजय. वाटल्यास त्या हमालाचा विचार. तरुण बायका का ओकतात ते तो तुला सांगेल. गेल्या महिन्यापासून असं अधूनमधून होत होतं. पुस्तक हातात घेतलं की डोकं गरगरायचं. डोळ्यांपुढं अक्षरं नाचायची. उलटसुलट व्हायची. पुस्तक वाचताच यायचं नाही. त्यामुळे ते अंथरुणात पडून राहायची. पण असं पडून राहिल्यावर घसा जळजळायचा. पोटातलं सारं घशाबाहेर यायचं. अन्नावर वासनाच नाही. 2-3दा तर ती तिच्या रूममध्येच भडाभडा उगली होती. तिचे रूम पार्टनर शालन करंदीकर ते पाहून तिच्याकडे संशयानं पाहू लागली होती. बोलून चालून ती डॉक्टर करंदीकरांची तरुण लेक. तिच्या वडिलांचं बारामतीला मॅटर्निटी होम. त्यामुळे ती वैजयंतीचं ओकणं समजून चुकली. पण तिनं आपल्या मैत्रिणीत त्याची वाच्यता केली नाही. प्रोफेसर कर्नाटकींनाही तिनं कल्पना दिली नाही. मोठ्या घराण्यातील ही तरुण स्कॉलर पोर कोणाच्या जाळ्यात सापडली आहे ह्याचा तिनं शोध घेतला. पण तिला वैजयंती कोणास भेटते हे कधीच दिसलं नाही. वैजयंती
आईला म्हणे सर्पदंश झालाय. तुला कसं माहीत विजय? पोस्टात बातमी मिळाली. पोस्टात? तुझ्या हॉस्टेलजवळच्या पोस्टात सर्व पोस्टमनची ओळख करून ठेवली मी. पोस्टमनची ओळख? त्याशिवाय का तुझी सारी पत्र तुला मिळण्याआधी मी वाचतो? म्हणजे माझी सारी पत्रे तुला वाचायला मिळतात? वैजयंती, जो तुझ्या शरीराशी खेळला त्याला तुझी पत्र वाचायला मिळणं कठीण ते काय? विजय, तू बदमाश तर नाहीस? बदमाश? तू काहीही समज, पण तुला माझ्याशिवाय आता कोणाचा आधार नाही. तुझ्या आधाराची मला गरज नाही. माझी गरज आहे की नाही ते तुला संगमनेरला सोनरावांच्या बंगल्यावर कळेल. ते मी माझं पाहून घेईन. आता तुझं वाढणारं पोट तूच काय, पण गावातले सारे लोकच पाहतील. ते ऐकल्याने वैजयंती हादरली. वस्तुस्थितीची तिला आता जाणीव झाली. तिच्या काळजाला विजयनं दंशच केला होता. आपण आता संगमनेर तालुक्यात असलेल्या आपल्या घरगावाला जाणार. तिथे बंगल्यावर पाय ठेवताच आपल्याला अपराध्यागत वाटेल. त्यात आईसाहेबांना सर्पदंश झालेला. आपली खरी कंडिशन तिथे जर कळली तर आबासाहेबांना काय वाटेल? विजय, तिने असहाय्यपणे विजयकडे पाहिलं. काय वैजयंती, काय करून बसले मी हे? तू हे काहीच केलं नाहीस. केलंय ते मी. तुला त्याचा अभिमान वाटतो म्हण की मग. ती कडवट शब्दात बोलली. मला ह्याचा अभिमान वाटणारच. विजय, तुझ्या या अभिमानावर थुंकते मी. थुंकते म्हणू नकोस, ओकते म्हण, ओकते. ते ऐकून वैजयंती चडपडलीच. पण चडपडून तरी उपयोग काय होता? जे घडू नये ते घडलं होतं. त्याला फळही आलं होतं. वैजयंती, तू घरगावला निघालीस. होय. तू आता एकटी जाऊ शकत नाहीस. खरं आहे ते. तू मला सोबत दिस ना तुझी. तू तुझा अंकुर पेरलास ना माझ्या शरीर मांसात. तसा तो खळाळून हसला. का दात काढतोस? वैजयंती, मला वाटतं आता तू तुझ्या माझ्यावरचा रुसवा सोड. माझ्या कलाप्रमाणे घेशील तर तुझ्या आहे त्या कठीण प्रसंगातून मी सुटका करतो. मी काय करणार आहेस तू? तुझ्या या होणाऱ्या मुलाचं पितृत्व घ्यायला तयार आहे मी. ते तुझंच आहे. त्यात तू काय शहाणपणा सांगतोस? वैजयंती, पुराणातल्या महातपस्वी विश्वामित्रसुद्धा मेनकेला दिवस गेल्यावर त्याचं पितृत्व नाकारायला उभा होता. पण मी सामान्य माणूस किती प्रामाणिकपणानं वागतोय बघ. तुझं ते पुराण घाल खड्ड्यात. मला वर्तमानाची चिंता पडली. तुझं वर्तमान स्वीकारून तुझं भविष्य उज्ज्वल करायला मी तयार आहे. तू माझं भविष्य काय उज्ज्वल करणार आहेस? तू सांगशील तसं मी वागायला तयार आहे. तू माझ्या मार्गातून दूर झालास तरच माझं भविष्य उज्ज्वल आहे. मला डॉक्टर व्हायचं आहे विजय. वैजयंती, तू डॉक्टर होशील पुढे, पण आता तुला गर्भपात करणाऱ्या डॉक्टरांची फार आवश्यकता आहे. गर्भपात? वैजयंतीनं गर्भपाताचं नाव ऐकलं आणि तिच्या पायाखालची जमीनच हादरली. विजय किती सहज बोलला. त्याच्या बोलण्यात हळहळ नाही, काही नाही. किती निर्दयी मनाचा तो. वैजयंतीला त्याच्या डोळ्याला डोळा देवशी वाटना. अशा निर्लज्जाच्या नादी आपण लागायलाच नको होतं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.